ओबीसी आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत सरकारची आज संध्याकाळी बैठक। छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर बैठकीला हजर राहणार। मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी रद्द करण्याचं तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही हे लेखी आश्वासन द्या, लक्ष्मण हाकेंची मागणी। आंदोलनाच्या भूमिकेवर हाके ठाम। विरोधात गेलेल्या 9 मंत्र्यांना पाडणार, मनोज जरांगेंचा थेट इशारा। तर सरकारनं दंगल घडवण्यासाठी ओबीसींचं आंदोलन उभं केलं, जरांगेंचा आरोप। आपल्या जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र। तातडीनं चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कोर कमिटीची आज बैठक। विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चा अपेक्षित। भाजप सरकार विरोधात आज काँग्रेसचं राज्यभरात चिखल फेको आंदोलन। सरकारच्या प्रतिमेला चिखल लावत काँग्रेस भाजप सरकारचा निषेध करणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आज पुण्यात बैठक। शरद पवार करणार मार्गदर्शन। विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती ठरवणार। अदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री होणार असल्याचं जवळपास निश्चित। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने एक आदिवासी उमेदवार द्यावा, मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची मागणी। नीट परीक्षा घोळाबाबत एनटीएनं चूक केली, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एबीपी नेटवर्कवर कबुली। घोळाची जबाबदारी स्वीकारणार, दोषींवरती कठोर कारवाई करण्याची ग्वाही। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेली शिक्षा स्थगित करा, सुनील केदार यांची नागपूर खंडपीठाकडे याचिका। शिक्षा रद्द झाल्यास आमदारकी परत मिळून विधानसभेची निवडणूक लढता येणार। देशभरामध्ये योग दिनाचा उत्साह। पंतप्रधान मोदींसह नेते अभिनेत्यांची योगासनं। तर लडाखमध्ये हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान आणि शाळकरी मुलांचा योगाभ्यास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।